नमस्कार मंडळी, मी श्री तारगा आणि स्वागत आहे तुमचं नवरात्री स्पेशल सिरीजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे दिवस दुसरा आणि आज मी चाललो आहे खेडशी गावात असलेल्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। तर मग चला निघूया। मी आता पोहोचलोय खेडशीमध्ये असलेल्या श्री महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये। मागे बघू शकता तुम्ही हे मंदिर आहे। तर आतमध्ये जाऊया आणि आधी दर्शन घेऊया। मंदिरामध्ये आतमध्ये जाताना आहे ना, इथे हे पाय धुवायला पाणी असतं, याच्यातच पाय धुवून जायचे। मंडळी ही आहे श्री महालक्ष्मी देवी। ही अशी इथे महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे। इकडे ही शंकराची पिंड आहे आणि या साईडला नंदी आहे। या साईडला पण देवी आहेत। ही आहे पहिली ती श्री जुगाई देवी, दुसरी आहे ती श्री वर्धन देवी आणि तिसरी आहे ती श्री भाराडीन देवी। या अशा 3 देवींची इथे हे असं आहेत। म्हणजे दर्शन तर झालंय, थोडा वेळ इथे बसूया मंदिरामध्ये आणि मग बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला। मंडळी, मी आता मंदिराच्या आतमध्ये बसलो आहे। मंदिराचा जो गाभारा आहे ना, तो पूर्ण लाकडापासून म्हणजे सागाच्या लाकडापासून आणि शिसमापासून बनवलेला आहे। एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला। म्हणजे त्याच्यावरचं जे कोरीव काम केलं ना, एवढं डिटेलिंग केलं आहे, म्हणजे बघायला एकदम असं मस्त वाटतं आहे की एक मिनटं दाखवतो तुम्हाला। हे बघा, इकडे ना गणपती बाप्पाची मूर्ती कोरली आहे। हे पूर्ण लाकडात आहे। पूर्ण जे काम केलं आहे ना, हे पूर्ण म्हणजे सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे सगळं।
हे पूर्ण सागाच्या लाकडापासून आणि शिसमापासून तयार केलेलं आहे आणि ते बघायला पण एकदम छान असं वाटतंय. बाहेरचा परिसर दाखवतो तुम्हाला. मंडळी, या मंदिरात जे पहिले जुने देव होते ना ते दाखवतो कसे होते ते. म्हणजे आता त्या मूर्त्या ज्या केल्यात त्या पूर्ण नवीन केल्यात. जेव्हा नवीन बांधतो तेव्हा आधीचे देव आहेत ना मंदिराच्या बॅक साईडला ठेवले. दाखवतो एक मिनिट. हे बघा, हे जे सगळे देव आहेत ना ते सगळे जुने आहेत. एवढं दिसणार नाही ते, आता बंद केलेलं आहे ते, त्याच्यामुळं एवढं दिसणार नाही. हे सगळे देव आहेत ते जुने आहेत आणि आता जे आतमध्ये बसवले ते नवीन आहेत. त्याच्यामुळं ते हे इथे आणून ठेवले त्या सगळ्या ग्रामस्थांनी. मंडळी, ह्या मंदिराच्या वरच्या साईडला आहे ना तिथं एक जुनं मंदिर आहे. तिथं भराडीन देवीची राखण दिली जाते. म्हणजे राखण वगैरे त्या मंदिरात तिथे दिली जाते. सगळे ग्रामस्थ गावकरी वगैरे घेऊन तिथं राखण देतात. दाखवतो तुम्हाला ते पण. परिसर आहे ना म्हणजे असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं असं हे मंदिर आहे. हे बघा, हे आहे भराडीन देवीचं मंदिर. इथे भराडी देवींची राखण वगैरे दिली जाते. ही भराडीन देवी आहे. इथे दरवाजा लावलेला आहे म्हणून मी आतमध्ये जात नाही आहे, पण हे भराडीन मंदिर आहे भराडीन देवीचं. तर मंडळी, या मंदिराबद्दल बोलायचं झालं तर हे शिवकालीन मंदिर आहे. शिवकालीन आणि खूप प्राचीन आहे. या मंदिराच्या आधी इथे जुनं मंदिर होतं. आता हे 2023ला वगैरे नवीन मंदिर बांधलं. त्याच्या आधी जुनं मंदिर होतं ते 2019-18 या साली वगैरे असं पाडण्यात आलं होतं. पाडण्याचं कारण असं होतं की नवीन मंदिर बांधायचं म्हणून तिथल्या ग्रामस्थांनी व लोकांनी ते पाडून आता हे 2023ला नवीन मंदिर उभं केलं आहे. या मंदिरात बघायला गेलात तर श्री सामदेव, श्री महालक्ष्मी देवी, श्री भराडीन देवी, श्री वरदान देवी अशा देवींची स्थापना आहे. मंडळी, या मंदिरात जी महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती पश्चिमेला तोंड करून उभी आहे आणि बाकीचे जे देवता आहेत ते पूर्वेला तोंड करून उभे आहेत. म्हणजे बघायला गेलात ना तर महालक्ष्मीच्या जेवढ्या देवळात ज्या महालक्ष्मीच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या पश्चिमेला तोंड करून उभ्या आहेत. ह्या देवळाच्या ज्या देवी आहेत त्यांना वर्षातून 3 वेळा रूपं लावली जातात. एक म्हणजे नारळी पौर्णिमा, दुसरं म्हणजे देवदिवाळी आणि तिसरं म्हणजे होळीसाठी. आणि या देवळात जर उत्सव बघायला गेलात ना तर नवरात्र उत्सव हा पण खूप मोठ्या प्रमाणात असा साजरा केला जातो. या मंदिराचा वर्धापन दिन 2 फेब्रुवारीला असतो. आणि मंडळी, जर बघायला गेलात ना शिमग्यातून म्हणजे या गावाची पालखी जी आहे त्या पालखीचे देव आहेत ना ते पूर्ण सोनं म्हणजे जुनं सोनं आहे. खूप पूर्ण सोन्यापासून तयार केलेले आहेत ते. म्हणजे आता ते काका आम्हाला बोलले की पालखीतले सगळे जे देव आहेत ते पूर्ण सोन्यापासून आणि खूप जुने आहेत. आणि या गावात एक प्रथा म्हणजे बघायला गेलात ना तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे मंदिराच्या इथे ना सोनं लुटलं जातं. म्हणजे आपण कसं करतो दसऱ्या दिवशी एकमेकांना पहिलं सोनं देतो, तसं या गावात नाही. या गावात बघायला गेलात ना तर पहिलं देवाच्या इथे बाहेर सोनं लुटलं जातं. त्याच्यानंतरच दसरा हा साजरा म्हणजे आपल्या घरी वगैरे एकमेकांना वगैरे सोनं देणं हा विषय चालू होतो. म्हणजे ही
ही प्रथा जी आहे ती खूप जुनी म्हणजे आधीपासून चालू आहे, त्याच्यामुळे ती आता पण चालू आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरून गोव्याला जर जात असाल ट्रेनने तर या मंदिराचं दर्शन नक्की होईल तुम्हाला. कारण या साईडला बघायला गेलात तर मुंबई टू गोवा जो ट्रॅक आहे त्याचा ब्रिज आहे इथे. आणि जर तुम्ही इकडून जात असाल तर नक्की मंदिर बघा. मंदिर एक नंबर म्हणजे एकदम खूप आणि छान आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.